नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7-12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातील 6 पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेश करण्यास शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी बंदी आदेश लागू केलाय। मात्र ऐतिहासिक पावनखिंडीला भेट देणाऱ्या पर्यटकांना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेता येणार आहे, पण समाधीच्या मागील बाजूची खिंड प्रत्यक्ष पाहता येणार नाही। पर्यटकांच्या जीवितास धोका उद्भवू नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली। शाहूवाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। कासारी कडवी नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत। पर्यटकांच्या जीवितास धोका उद्भवू नये यासाठी महसूल प्रशासनानं शाहूवाडी तालुक्यातील बरकी धबधबा, पालेश्वर धरण, मानोली धरण, केरले इथला गावधरा धबधबा, कांडवण धरण, पावनखिंड या 6 पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी आदेश लागू केलाय। मात्र ऐतिहासिक पावनखिंड इथं शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेण्याची मुभा आहे। समाधीच्या मागील बाजूला 40 फूट खोल दरी असल्यानं इथल्या शिडीवरून खाली धबधब्याच्या पाण्यात उतरण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे। बंदी आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। नागरिकांनी आदेशाचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन शाहूवाडीचे नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी केलंय। रोड रोमिओ हुल्लडबाजांविरोधात भुदरगड पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे। नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी 15 दिवसात तब्बल 300 जणांवर कारवाईचा बडगा उगारलाय। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। भुदरगड पोलीस ठाण्याचा कारभार सुस्त झालाय। बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आला होता। अवैध व्यवसाय सुसाट सुरू होता। घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, बेकायदेशीर वाहतूक यांसारख्या प्रकारात प्रचंड वाढ झाली होती। काही महिन्यापूर्वी गारगोटीतील साधना कांदळकर या महिलेचा मोटरसायकलच्या धडकेत बळी गेला होता, तर शहरात छोट्या मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती। सकाळी शिकवणीच्या वेळी किंवा शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर मुलं भरधाव मोटरसायकल चालवून दहशत माजवत होती। या सर्व प्रकाराला त्वरित आळा घालावा या मागणीचं निवेदन भुदरगड तालुका ज्येष्ठ नागरिक महिला संघटनेच्या वतीनं पोलिसांना देऊनही त्याकडे या विभागाचं दुर्लक्षच होतं। मात्र गेल्या 15 दिवसापूर्वी नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी भुदरगड पोलीस ठाण्याचा कार्यभार घेतला। त्यांनी रोड रोमिओ, बेशिस्त वाहन चालवणं, बेशिस्त पार्किंग, जुगार, हातभट्टी, दारूचा अड्डा, भुरट्या पाकिटमारांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली। गेल्या 15 दिवसात तब्बल 300 जणांवर गुन्हे दाखल केलेत। धबधबे पाहण्यासाठी जाताना हुल्लडबाजी करणाऱ्या 56 जणांवर कारवाई केली आहे। सुसाट वाहन चालवणाऱ्या 9 जणांवर, चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 8 जणांवर कारवाई झाली आहे। शिवाय जुगार प्रकरणी 6 आणि 8 दारू अड्ड्यांवर तसंच 2 हातभट्टी धारकांवर कारवाई करून सुमारे 90,000 रुपये दंड वसूल केल्याचं पोलीस निरीक्षक मस्के यांनी सांगितलं। जून महिना पावसाविना गेला असला तरी जुलै महिन्यात पावसानं धुवाधार बरसात करून सर्वत्र पाणीच पाणी करून सोडलंय। त्यामुळे डोंगर रांगा हिरव्यागार झाल्या असून ओढे खळखळ वाहू लागलेत, तर आरोग्यासाठी पोषक असलेल्या रानभाज्या रानात उगवल्या असल्यानं खवयांसाठी वेगळीच मेजवानी मिळाली आहे। पावसासाठी हुकमी समजला जाणारा जून महिना अक्षरशः कोरडा गेला। जूनच्या अंतिम टप्प्यात सुरू झालेल्या पावसानं सुरुवात केली, त्यानंतर जुलै महिन्यात बरसलेल्या पावसानं डोंगर रांगा हिरवा शालू नेसावा अशा पद्धतीनं दिसू लागल्यात। झाडं, वेली देखील हिरव्यागार पानांनी बहरलेत। ओढ्या नाल्यांना भरपूर पाणी झाल्यानं ओढे खळखळ वाहू लागलेत। समाधानकारक झालेल्या पावसानं रानावनात आरोग्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या रानभाज्या उगवल्या आहेत। निसर्गाच्या अनमोल देणगीचा आस्वाद घेण्यासाठी जेवणात रानभाज्यांचा वापर वाढलाय। सध्या रानामध्ये पात्री, मोरशेंडवल, टाकळी, नाल, आळू, कुरडू अशा विविध प्रकारच्या भाज्यांचं जणू प्रदर्शन भरावं त्याप्रमाणे त्यांची उगवण झाल्यानं रानभाज्या खवयांचं लक्ष वेधून घेत आहेत। शिक्षणाबरोबर आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या क्रीडा प्रकारालाही शालेय जीवनात तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे। त्याचा विचार करून राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयानं चिखल महोत्सव घेऊन विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद मिळण्यासाठी प्रोत्साहित केलंय। त्यांनी या घेतलेल्या महोत्सवाचं वेगळेपण बी न्यूजच्या कॅमेरामधून
डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण अंग ओलं चिंब आणि त्यावर लपटलेला चिखल, वरून पडणारा धोधो पाऊस आणि अशा आल्हाददायक वातावरणात राधानगरी तालुक्यातील सह्याद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये चिखल महोत्सव घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर आरोग्याची ठेवण व्यवस्थित व्हावी आणि मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी या शाळेनं नुकताच चिखल महोत्सव घेतला. सर्वांगाला लागलेल्या मातीमुळे शरीराला एक ऊर्जा मिळते. शिवाय मातीतील जीवाणू त्वचेसाठी उपयुक्त असतात. हे शास्त्रीय कारण डोळ्यासमोर ठेवून अध्यापक श्रीकांत रायकर यांनी चिखल महोत्सवाची ही संकल्पना विद्यार्थ्यांसमोर आणली. या महोत्सवामध्ये 5वी ते 10वी तसंच कनिष्ठ महाविद्यालयाचे 270 विद्यार्थी सहभागी झाले. या महोत्सवाचं उद्घाटन प्राचार्य डी.के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चिखलामध्ये संगीताच्या ठेक्यावर नृत्य करत रस्सीखेच, फुटबॉल, कबड्डी, रनिंग, लांब उडी यांसारखे मैदानी खेळ खेळत मनमुराद आनंद लुटला. शिक्षकही या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. या शाळेचं अनुकरण करत इतर शाळांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम राबवणं गरजेचं आहे. बी न्यूजसाठी धामोडहून बंटी पाटील. माणगाव इथं 2 दिवसापूर्वी रावसो खोत या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 8 शेळ्या मोकाट कुत्र्यांनी फस्त केल्या होत्या. शेळी पालनावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. हे कुटुंब आर्थिक अरिष्टात सापडल्याची बातमी बी न्यूजमधून प्रसिद्ध होताच पालकमंत्री दीपक केसरकर मित्र परिवाराच्या वतीनं कुटुंबाला 50,000 रुपयांची मदत देण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं 2 दिवसापूर्वी रावसो खोत यांच्या 7 शेळ्या आणि एका बोकडावर गावठी मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवत त्यांना फस्त केलं होतं. खोत कुटुंबियांचा उदरनिर्वाह शेळी पालनावर अवलंबून असल्यानं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. या घटनेची माहिती बी न्यूजमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन बालदार यांनी घेतली. खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना या नुकसानीबाबतची माहिती त्यांनी देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याची विनंती केली. पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता खासदार धैर्यशील माने यांच्या सूचनेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी ही घटना पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मित्र परिवाराच्या वतीनं तात्काळ 50,000 रुपयांची मदत जाहीर केली होती. ती मदत रावसो खोत या कुटुंबाकडे झाकीर हुसेन बालदार यांनी सुपूर्द केली. समाजातील अन्य दातृत्ववान व्यक्ती, संस्थांनी खोत कुटुंबियांना मदत करावी असं आवाहन झाकीर भालदार यांनी केलंय. यावेळी पत्रकार अभय भनवाडे, विजय कोळी, शौकत भालदार, अशोक खोत, बाबासो खोत, राजू जमादार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खरं म्हणजे शासनाची मदत ही तातडीनं मिळणं या ठिकाणी अशक्य झाल्यामुळं दीपकजी केसरकर यांनी आपल्या मित्रपरिवारांच्याकडनं ही मदत तात्काळ पाठवून देऊन या कुटुंबाला एक वेगळा आधार या ठिकाणी तयार करून दिला. खरं आणि ह्या कुटुंब हे उद्ध्वस्त होण्यापासून या ठिकाणी वाचवलेलं आहे. खरं म्हणजे मला या ठिकाणी या निमित्तानं सगळ्या गावकऱ्यांना आणि दानशूर लोकांना आव्हान करतो की रावसाहेब खोतच्या कुटुंबाला तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी मदत करून त्याचा संसार या ठिकाणी उभा करण्यासाठी हातभार लावा. याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा 7/12चं बातमीपत्र. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी
इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात. आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात. आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला. पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर. संपर्क 8669 1676 79. आजचा दिवस खूप खास आहे. हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा. बसा. हा क्षण आहे कौतुकाचा. हे तुला आणि हे तुमच्यासाठी. अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी. ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा. पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे. मान आहे तो तुमचा. या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. पन्हाळ्याला जाण्यासाठी सोयीचा मार्ग असलेला भाचरवाडी ते खडेखोळ रस्ता बुधवारी दुपारी खचल्यामुळे रस्त्याला भली मोठी भेग पडली होती. त्यातून देखील धोका पत्करून वाहतूक सुरू होती. संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्ता 4 चाकी वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय तहसीलदार माधवी शिंदे यांनी घेतलाय. पश्चिम पन्हाळ्यातील कोतोली, कळे, बाजार भोगाव या परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भाचरवाडी ते खडेखोळ या मार्गाचा वापर करावा लागतो. रस्ता खचल्यामुळे बुधवारी रस्त्याला जवळपास 1 फूट रुंदीची आणि 7 मीटर लांबीची भली मोठी भेग पडली होती. मात्र गुरुवारी दुपारी भेग पडलेल्या रस्त्याचा काही भाग पूर्णपणे खचला असल्यानं अवजड वाहनांना तसंच 4 चाकी वाहतुकीला रस्ता बंद करण्यात आलाय. संभाव्य धोका टाळण्यासाठी खचलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ता बंदिस्त करण्यात आला असून मानेवाडी फाटा तसंच खडेखोळजवळ रस्ता बंद करण्यात आलाय. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपासमोर रुग्णवाहिकेला मोटरसायकल धडकली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. त्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील उदगीर इथले 39 वर्षीय भागोजी पाटील, 37 वर्षीय शांताबाई पाटील आणि विनोद गुरव हे 3 जण कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून मोटरसायकलवरून मलकापूरकडे जात होते. रत्नागिरीहून रुग्ण घेऊन अँब्युलन्स कोल्हापूरकडे जात असताना शाहूवाडी गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपासमोर मोटरसायकल स्वारानं अँब्युलन्सला जोराची धडक दिली. या अपघातात भागोजी पाटील, शांताबाई पाटील, विनोद गुरव हे 3 गंभीर जखमी झाले. अपघात होताच ग्रामस्थांनी 3 मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पुढील उपचारासाठी त्यांना CPRमध्ये पाठवण्यात आलंय. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे करतायत. पन्हाळा तालुक्यातील तिरपाणी इथल्या लाला बनसोडे यांच्या राहत्या घराची भिंत पावसामुळे गुरुवारी कोसळली. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालंय.
पन्हाळा तालुक्यातील तिरपण इथल्या लाला गणू बनसोडे यांच्या घरात 2 कुटुंब राहतात. गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण घरात असतानाच अचानक घराची भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी प्रापंचिक साहित्याचं मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय. घरची परिस्थिती बेताची असल्यानं पंचनामा करून मदत करावी अशी मागणी बनसोडे कुटुंबियांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे. मातृभाषेतून मुलांना शिक्षण घेता येणार असून इतर भाषाही शिकता येतील. बहुविषय निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहणार आहे. सामान्य मुलांबरोबरच दिव्यांग आणि तृतीयपंथी यांचा विकास केला जाईल अशी माहिती कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रवी दामोदरन यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवोदय विद्यालयात योजनेचं फलित, त्याची अंमलबजावणी याबाबत प्राचार्य रवी दामोदरन यांनी माहिती दिली. PM श्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया या योजनेअंतर्गत 14,500 शाळा तयार केल्या जाणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर जवाहर नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयातील 6,448 शाळांचा समावेश करण्यात आलाय. निपुण भारत योजनेअंतर्गत उच्च शैक्षणिक दर्जा आणि सर्व गुण संपन्न विद्यार्थी बनवणं, शिक्षकांची क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आलाय. सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार आहे. सामान्य मुलांबरोबरच दिव्यांग आणि तृतीयपंथी यांचा विकास केला जाईल. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यानं विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होईल. बहुविषय निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहील. आनंदी शिक्षणाची ही योजना उद्याच्या भारताच्या भावी पिढीसाठी अत्यंत लाभदायी असल्याचं प्राचार्य दामोदरन यांनी सांगितलं. यावेळी संजय माळी, महेश चोपडे, गौतम हिरवे, सुहास वाघमारे, हरी पन्हाळकर उपस्थित होते. कामगारांच्या श्रमावर स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखान्याचे हे मंदिर उभं केलंय. हे मंदिर राजर्षी शाहू महाराज यांचं स्मारक म्हणून जपूया असं मत शाहू साखरच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांनी व्यक्त केलं. कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. शाहू साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सत्कार झाला. कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या संसाराबरोबरच कारखान्याचा संसारही यशस्वी केलाय. त्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळाली आहे असं सुहासिनी देवी घाटगे यांनी सांगितलं. कर्मचारी सेवानिवृत्त झाले असले तरी कारखान्याशी त्यांची प्रेमाची गाठ बांधली गेली आहे असंही त्यांनी नमूद केलं. आता स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचं राजकीय स्वप्न साकार करून विधानसभा निवडणूक जिंकूया असं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं. यावेळी बापू मोहिते, शशिकांत धनवडे यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक वीरकुमार पाटील, सुजाता तोरसकर, रेखा पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.